वेर युअर अटेन्शन गोज एनर्जी फ्लोज. जिथे तुमचं लक्ष जाणार आहे तशी एनर्जी तुमच्या अवतीभोवती असणार आहे. तर मग तुम्हाला कशी एनर्जी क्रिएट करायची हे मी तुम्हाला आज सांगणार आहे. आणि ती एनर्जी क्रिएट करून तुम्ही तुमचा गोल कसं अचीव्ह करू शकतात हे सुद्धा मी आज तुम्हाला सांगणार आहे. तर डिअर फ्रेंड्स, ज्या वेळेला तुम्हाला क्लॅरिटी असते तुमच्या गोल बद्दल त्यावेळेला तुम्ही फक्त गोल अचीव्ह करू शकतात. तर ती क्लॅरिटी कशी येणार याची मी एक सोपी टेक्निक तुम्हाला सांगणार आहे. तुमचं जेही गोल आहे, समजा तुम्हाला करिअर पाथ निवडायचा आहे नवीन, किंवा तुमची रिलेशनशिप हेल्दी करायची आहे, किंवा तुमच्या अजून काहीतरी रोजच्या गरजा आहेत त्या पूर्ण व्हायला हव्यात, तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्ही कसं अलाइन करू शकता. तर त्यासाठी एक सोपी पद्धत आहे. तुमचं जे गोल आहे ते एकदम क्लिअर असलं पाहिजे. म्हणजे काय, मला खूप पैसा हवा किंवा मी खूप पैसा मोजताना मला दिसला पाहिजे. म्हणजे काय, तर तुम्ही पैसे मोजताना दिसले पाहिजेत म्हणजे देव तुम्हाला काय करणार, मग एखादा बँकेचा कॅशियर करून टाकेल. तर तसं नाही. तुम्हाला किती अमाऊंट हवी आहे त्यासाठी तुम्हाला तुमची क्लॅरिटी हवी आहे. आणि मग तशा प्रकारे क्लॅरिटी असली तर तुम्हाला फक्त त्या क्लॅरिटी करता 10 क्वेश्चन स्वतःला विचारायचे आहे की हे गोल अचीव्ह करण्यासाठी मी काय काय करणार आहे. हे 10 गोष्टी तुम्ही लिहायच्या आहेत की त्या गोष्टीसाठी डेस्परेटली किंवा मनापासून तुम्ही कुठल्या गोष्टी करणार आहेत. त्या 10 गोष्टींमध्ये तुमचं उत्तर दडलेलं आहे. जेही तुमचा गोल आहे ते 100% अचीव्ह होणार आहे. पण त्यासाठी त्या 10 गोष्टी तुम्ही अगदी मनापासून लिहायच्या आहेत की तुम्ही काय काय करणार आहात तुमचं गोल अचीव्ह करण्यासाठी. ज्या वेळेला तुम्ही 10वं उत्तर लिहिता त्यावेळेला ते उत्तर म्हणजेच तुमचं काय असतं, सोल्युशन असतं तुमच्या गोल पर्यंत पोहोचण्याचं. तर ही टेक्निक नक्की ट्राय करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा की तुम्ही ही टेक्निक ट्राय केली की नाही आणि ती किती इफेक्टिव्ह झाली आहे. क्लॅरिटी असल्याशिवाय कुणीही गोल अचीव्ह करू शकत नाही. जर क्लॅरिटी असली तरच गोल अचीव्ह होणार आहे. आणि क्लॅरिटी कशी येणार आहे, तर आपण आपल्याला स्वतःला विचारलेल्या क्वेश्चन आणि त्याच्या उत्तरांमधून येणार आहे. तर ही टेक्निक नक्की ट्राय करून बघा. आपण परत भेटूयात.